श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे एप्रिल महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय मित्रांनो, की मेष राशीच्या व्यक्तींना येणारा एप्रिल महिना हा कसा असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी कसा असणार आहे, आर्थिक स्थिती मेष राशीच्या व्यक्तींची कशी असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा, की मेष राशीचे व्यक्ती अतिशय धाडसी असतात, पराक्रमी असतात, अतिशय कष्टाळू असतात. मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय काम करायची फार आवड असते. फक्त मेष राशीच्या व्यक्तींना एकच असतं, की त्यांना राग लवकर येत असतो. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा, की मेष राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा थोडासा अ, चांगला असणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींची 7.5 29 मार्च 2025 नंतर चालू होणार आहे. परंतु मेष राशीच्या व्यक्तींची 7.5 जरी चालू झाली तरी घाबरण्याचे कुठल्याही प्रकारचे कारण नाही. कारण की आपले जसे कर्म असते तसेच फळ आपल्याला मिळत असते. म्हणून 7.5 मध्ये कर्म चांगले ठेवा, तुम्हाला नक्कीच चांगले फळ येणाऱ्या काळात मिळणार आहे. तर आता आपण बघूया मित्रांनो, की एप्रिल महिना हा मेष राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया की मेष राशीच्या व्यक्तीचं आरोग्य कसं असणार आहे. मित्रांनो, एप्रिल महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींचं आरोग्य अतिशय चांगलं असणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोठा आजार होण्याची शक्यता नाही, परंतु शारीरिक थकवा मात्र तुम्हाला जाणवणार आहे. थोडासा तणाव येऊ शकतो, ताण तुमचा वाढू शकतो. फॅमिली मेंबर मध्ये किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते, त्यामुळे तुम्हाला तणाव वाढू शकतो, तुमचा ताण वाढू शकतो, शारीरिक आणि मानसिक ताण तुम्हाला वाढू शकतो. त्यामुळे नियमितपणे व्यायाम करा. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी योगा करा आणि नियमितपणे व्यायाम नक्की करा. व्यायाम आणि योगा केल्यामुळे तुमचा ताण थोडासा हलका होणार आहे आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. फक्त व्यायाम आणि योगाकडे लक्ष द्या. जरी तुम्हाला व्यायाम करता नाही आला तरी सकाळी उठून लवकर थोडस चालत जा. चालत जाण्यामुळे तुमचं नक्कीच शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे चांगलं राहणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की नोकरदार वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी येणारा जो एप्रिल महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहतील. एखादी नवीन जबाबदारी सुद्धा नोकरीमध्ये तुम्हाला मिळू शकते. वरिष्ठ तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी टाकू शकतात. त्यामुळे तुमची नवीन जबाबदारी जर तुम्हाला मिळाली आणि ते काम जर तुम्ही यशस्वीरित्या पार पाडलं तर तुम्हाला बढती सुद्धा मिळू शकते, पगारवाढ सुद्धा तुमचा वाढू शकतो. मित्रांनो, येणारा काळ हा नोकरीसाठी तुम्हाला अतिशय चांगला असणार आहे. नोकरीनिमित्त तुमचा प्रवास सुद्धा घडू शकतो आणि त्या प्रवासादरम्यान थोडासा तुम्हाला थकवा जाणवू शकतो, ताण येऊ शकतो. त्यामुळे प्रवासात थोडीशी काळजी मात्र घेतली पाहिजे. त्यानंतरचं बघा मित्रांनो, की व्यावसायिक लोकांसाठी येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. व्यवसाय तुमची भरभराट होणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवायचं आहे, रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचा तुम्ही कोणालाही बोलताना तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, जिभेवर नियंत्रण ठेवा. येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. त्यानंतर बघूया की मित्रांनो, की आर्थिक बाबतीत येणारा काळ हा मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. तुमची आर्थिक उलाढाल वाढणार आहे, आर्थिक आवक तुमची वाढणार आहे. अ, तुमचे अडकलेले पैसे असतील, ते अडकलेले पैसे तुमचे येणार आहेत. कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. जर तुमच्या डोक्यावर जे कर्ज असेल, त्या कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. म्हणजेच काय, की ते कर्ज हळू कमी होणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, की तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. स्थिती सुधारणार आहे. पैशाची आवक वाढणार आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे. कुठल्याही प्रकारचा जो खर्च अनावश्यक असेल, तो खर्च तुम्हाला करायचा नाही. राहिलेला जो पैसा असेल तो बचतीच्या मार्गावर तुम्हाला वापरायचा आहे. मित्रांनो, कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत असताना, गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. कोणाच्याही सल्ल्यानुसार, तुमच्या कोणी सांगत असेल त्याच्यानुसार इन्व्हेस्टमेंट करू नका. त्या इन्व्हेस्टमेंट मधील जे तज्ञ असतील त्या तज्ञांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, गुंतवणूक करा. नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की महिला वर्गासाठी महिला वर्गासाठी एप्रिल महिना अतिशय चांगला असणार आहे. मेष राशी ज्या महिला असतील त्यांना
एखादी नवीन वस्तू महिला खरेदी करू शकता, एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता, सोन्या नाण्याची खरेदी महिला वर्ग करू शकता. तुम्हाला जे आवश्यक दागिना असेल त्या दागिन्यांची महिला वर्गाची खरेदी येणाऱ्या काळात होऊ शकते. म्हणजेच काय की महिला वर्गाचं आनंदाचं वातावरण असणार आहे. ज्या मेष राशीच्या महिला आहेत त्यांचा एप्रिल महिना अतिशय आनंदात जाणार आहे. कारण की त्यांना नवीन-नवीन वस्तूची खरेदी करता येणार आहे. नवीन दागिन्यांची महिला वर्ग खरेदी करणार आहे. फक्त महिला वर्गाने एकच लक्षात ठेवायचं, स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्हाला कापणार नाही, लागणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे. वाहन चालवत असताना अतिशय शिस्तप्रिय, वाहनावर वेगावर नियंत्रण ठेवूनच वाहन चालवले पाहिजे. विशेष करून महिला वर्गाने वाहन चालवत असताना अतिशय चांगली काळजी घ्या. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, आताच आपण बघितलं की मेष राशीच्या व्यक्तींना येणारा एप्रिल महिना अतिशय चांगला जाणार आहे. त्यांचं आरोग्य चांगलं असणार आहे, आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली असणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी अतिशय चांगला नसणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, तुमची आता साडेसाती चालू होणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींची साडेसाती येणाऱ्या काळात चालू होणार आहे. 29 मार्च 2025 नंतर मेष राशीच्या व्यक्तींची साडेसाती चालू होणार आहे. साडेसातीवर काही उपाय देखील करायचे आहे, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया. की त्यातली पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काळे तीळ व तेल अर्पण केले पाहिजे. दर शनिवारी तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांना काळे तीळ व तेल अर्पण केले पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो की हनुमान चालिसाचे वाचन तुम्ही केले पाहिजे. तुम्हाला जर दररोज हनुमान चालिसा वाचायला जमत असेल तर तुम्ही दररोज हनुमान चालिसाचे वाचन केले पाहिजे. ज्या व्यक्तींना दररोज हनुमान चालिसा वाचायला जमत नसेल त्यांनी दर शनिवारी हनुमान चालिसाचे वाचन केले पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही दर शनिवारी हनुमानाचे मारुतीचे दर्शन घेतले पाहिजे. या त्यानंतरचा उपाय म्हणजे तुम्ही पशुपक्ष्यांना अन्नधान्य दिले पाहिजे. जे पशुपक्षी असतील त्यांना पाणी, धान्य हे तुम्ही अर्पण केले पाहिजे. त्यानंतर तुम्ही जे गरीब लोक असतील त्यांना अन्नधान्याचे दान केले पाहिजे, अन्नाचे दान केले पाहिजे. मित्रांनो बघा की हे छोटे छोटे उपाय जर मेष राशीच्या व्यक्तींनी केले तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, साडेसाती जरी तुम्हाला चालू झाली तरी साडेसातीला घाबरू नका. आपले चांगले कर्म ठेवा. कर्म जर तुमचे चांगले असतील तर साडेसातीत सुद्धा तुम्हाला चांगले फळ हे नक्कीच मिळणार आहे. शनी महाराज हे जसे कर्म असतात तसे ते फळ देत असतात. त्यामुळे तुमचे कर्म चांगले ठेवा, तुम्हाला नक्कीच फळ मिळणार आहे. आणि साडेसाती जरी चालू झाली असली तरी तुम्ही कामात तुम्ही तुमचे चांगले कर्म ठेवा, मेहनत करा, कष्ट करा, तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात. मित्रांनो, कुठल्याही प्रकारच्या साडेसातीला घाबरू नका. साडेसाती ही चालूच असते. फक्त तुमचं काम दाखवा, कष्ट नक्कीच करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.